कारण शोधणं पण खूप क्लिष्ट होतं अशा परिस्थितीत. फॉरेन्सिक टीमसाठी हे मोठं आव्हान असतं. आणि तिसरा मुद्दा, तिसरं म्हणजे गाडी बेवारस सापडणं. ती गाडी मूळ जागेवरून त्या टो यार्डपर्यंत कशी पोहोचली, या प्रवासातच अनेक धागेदोरे मिळू शकतात. खरंय, हे सगळंच खूप गुंतागुंतीचं आहे. पण यानंतर जी माहिती समोर आली तिने प्रकरणाला एक अत्यंत दुःखद आणि म्हणजे खूप संवेदनशील वळण दिलं. कोणती माहिती? लॉस एंजेलस काउंटीच्या वैद्यकीय परीक्षकांनी खूप प्रयत्नांनंतर त्या मृतदेहाची ओळख पटवली. अच्छा. आणि कोण होती ती व्यक्ती? ही ओळख पटल्यावर तर संपूर्ण प्रकरणाचं स्वरूपच बदलून गेलं. कारण पीडित व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नव्हती, तर 15 वर्षांची सेलेस्ट रिवास हर्नांडेज नावाची एक अल्पवयीन मुलगी होती. काय? 15 वर्षांची? अरे देवा. आणि ऐकून अजून धक्का बसेल, सेलेस्ट एप्रिल 2024 पासून बेपत्ता होती. एप्रिल 2024 पासून? हो, ती मूळची कॅलिफोर्नियातील लेक